नमस्कार. मी मीना गुर्जर. रमल खुणाच्या चाहत्यांना माझा सप्रेम नमस्कार. अरुण कोलटकर यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्तानं त्यांचं स्मरण आणि त्यांच्या कवितांची वैशिष्ट्यांकडे आपण दृष्टिक्षेप टाकणार आहोत. 1 नोव्हेंबर 1931 कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षणही तिथेच झाले. 1947 शालांत परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षण मुंबई येथील जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये झाले. तिथे त्यांनी पेंटिंगची आणि फाईन आर्ट्सची पदविका घेतली. अनेक वेगवेगळ्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधून ग्राफिक डिझायनिंग आणि आर्ट डायरेक्शन या क्षेत्रात ते कार्यरत होते. नेंटास ग्रुपमध्ये जाहिरात विषयक सल्लागार म्हणूनही ते काम पाहत होते. 1955 पासून त्यांनी कविता लेखनाला सुरुवात केली, पण चित्र मात्र त्या आधीपासूनच काढत होते. त्यांच्या कविता सत्यकथा, युगवाणी, छंद अशा नियतकालिकांमधून येऊ लागल्या. याच काळात लघु अनियतकालिका उदयाला येत होत्या आणि कोलटकरांनी त्यांना जवळ केलं. आपल्या कविता ते असो, शब्द, अथर्वमध्ये पाठवू लागले. त्यामुळे त्यांचा वाचक वर्ग अतिशय मर्यादित राहिला आणि पुढे जेव्हा ही चळवळ ओसरू लागली तेव्हा आपोआप त्याच्यामध्ये थोडंसं अंतर पडायला लागलं. कवितेत सातत्य राहिले नाही. त्यांच्या इंग्लिश कविताही पोएट्री इंडिया, ओपिनियन, क्वेस्ट, लिटररी क्वार्टरली या नियतकालिकांमधून आल्या. परंतु दोन्ही भाषातले संग्रह निघायला 76-77 साल उजाडले. जेजुरी या कविता संग्रहाला 1977 राष्ट्रकुल पुरस्कार मिळाला. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे कुसुमाग्रज पुरस्कार 1993 तर 1995 बहिणाबाई प्रतिष्ठानच्या बहिणाबाई पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. अरुण कोलटकरांच्या कविता हा संग्रह प्रास प्रकाशनतर्फे 1977 साली प्रकाशित झाला. यात 73 कविता आहेत. 2003 भिचकी वही, काला घोडा पोएम्स आणि सर्पसत्र हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध झाले. भिचकी वहीला साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभला. या कवितांच्या निमित्ताने त्यांचा परदेश प्रवासही खूप झाला. त्यांचं अवांतर वाचन मोठं विलक्षण आहे. भारतीय तसेच पाश्चात्य ललित साहित्याच्या बरोबरीनेच देशोदेशीच्या पुराणकथा, न्यायसंस्था, ईश्वर आणि धर्मकल्पना या कशा कशा उत्क्रांत होत गेल्या याचा अभ्यास ते करायचे. तसेच विविध धर्मांच्या वाटचालींचा इतिहास हा त्यांच्या अभ्यासाचा विषय होता. तसेच लोकसाहित्याकडेही ते अतिशय डोळसपणे पाहतात. आता हे सर्व सांगायचं कारण म्हणजे त्यांच्या कवितेत येणाऱ्या प्रतिमांचे वैचित्र्य आणि वैधव्य. अनेकदा काही जणांना त्यांची कविता अवघड आणि दुर्बोध वाटते. त्याचं कारण त्यांची संकरित प्रतिमासृष्टी. जग जितकं जवळ येत चाललं आहे तितक्याच वाङ्मयीन जाणीवा विश्वात्मक व्हायला लागल्या आहे. या साहित्याच्या बरोबरीने त्यांचा इतर कलांशी, माध्यमांशी जो संबंध आला त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व त्यात सामावले गेले आहे आणि या संबंधामुळे त्यांच्या कवितांना अनेक पदर लाभले आहेत. त्यांची प्रतिमासृष्टी त्यामुळे अगदी वेगळी आणि स्वतंत्र आहे. या प्रतिमा नव्याच असल्या तरी भाषेचे वळण पूर्णपणे मराठी असून मुख्य म्हणजे ती बोलभाषा आहे आणि कवितेच्या वृत्तीनुसार ती तसतसे वळण घेते. उदाहरणार्थ, बंबईया हिंदीत मैं मैनेजर को बोला मुझे पगार मांगता है, तर कधी मैं भाभी को बोला क्या भाई साहब के ड्यूटी पे आ जाऊं तो भड़क गई साली. आणि कधी रोजच्या जीवनातली मग 2 मैल विचार केला आणि परतायचं ठरवलं. इथे विचारासाठी मैल हे अंतराचं परिमाण वापरून नियमोल्लंघन केलं आहे, पण त्यातूनच महानगरी माणसाची अस्वतंत्रता, अतवलता नेमकेपणाने व्यक्त केली आहे. महानगरामधून दिसणारी असुरक्षितता, आर्थिक पिळवणूक याचा माणूस कसा बळी ठरतो
त्याचे चित्रण या कवितेमध्ये आलं आहे. बाई ग, तू कोणीही अस, भटीण घाटीण किरिस्ताव, इथं नाही भेदभाव. पदर खोच आणि मुकाट्याने घर गाठ. तू म्हातारी की तरणी, ते पण ही गिरणी विचारणार नाही. यातून दिसते अगदी सहज भाषेत बंबई या हिंदीत ही कविता येते. औरत ने क्या किया, उसके ऊपर पेट्रोल डाला और काड़ी लगाया. सच्ची, और बाद में खुद को. औरत तो मर गई. या सहज झालेल्या संवादाने आपण दचकतो. या महानगरातल्या कानाकोपऱ्यातून काय चाललं आहे त्याचं विदारक दर्शन घडतं. माणसाची अगतिकता, स्त्री पुरुष संबंधांची, महानगरामध्ये होणारी विटंबना यांची उपरोधाने जी जाणीव करतात ती धारदार होतेच, पण त्यातल्या थंडपणामुळे भयही दाटून येतं. निर्जीव वस्तू या चैतन्याने रसरसून उठतात, आक्रमक बनतात. माणसाची हाव एवढी वाढली आहे की वस्तू त्याच्यावर शिरजोरी करतात, वरतान बनतात, प्रबल बनतात. कांबळ कधी झडप घालते तर फ्लॉवर पाट गडबडा लोळतो आणि भिंती ब्लॅकमेल करतात. असा सर्वत्र प्रक्षोभ माजवून माणसांवर त्यांना वस्तूंना राज्य करायचं आहे. खरं तर माणसं वस्तूंना हव्यासापोटी केव्हा शरण गेली हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. मृत्यू हेही त्यांच्या कवितांचं एक विचारसूत्र आहे. त्यांच्या उपरोधाचे सामर्थ्य आत्मनिर्भत्सनेमध्ये दिसून येते. पदोपदी स्वतःला हिणवणं, पौरुषाची कुचेष्टा करणं हेही येतं. समाजात वावरताना आलेलं नगण्य क्षुद्रपण ते चित्रित करतात. पायावर पाय देऊन एक जण म्हणाला, सॉरी यार सॉरी. डोळ्यात छत्री घालून एक जण म्हणाला, माफ करणं भाई, माफ करणं. तर अंगावर ट्रक घालून एक जण म्हणाला, दिखता नाही मादरचोद, दिखता नाही. चढत्या क्रमानं अंगावर येणारे हे अनुभव नगण्य झालेला माणूस रोजच सोसत असतो, भोगत असतो. हा थंड अलिप्तपणा अधिक बोचरा वाटतो. जन्मजात इमारत जाते उभारत, पुंगीच्या कह्यातल्या दोरासारखी. किंवा सखल विहीरने उचल, पावसाळ्यात घ्यावी बळावून तशी. वेलाच्या चोर, हातापायानी दोन, पकडून सरसरत तुलसीदास येतो. उन्मिलन उडी, खोलील कडी, खुणेला ठेवलेल्या खुडणाऱ्या खोलीला घालून इमारत जाते ओसरत. निराधार खोली म्हणते, कसा आलास. डोकावर खोल खाली शेपटी, वर राहिलेला दृष्टीस भिंतो अभावाचा उभा साप केसा. कविता वाचल्यावर पहिल्या वाचनात काही जणांना अवघड दुर्बोध वाटेल, पण वाचकाला कवितेचा प्रवास, त्यात घडलेल्या विविध बदलांची जाणीव असायला हवीच. पण मराठी बाहेरही कविता कशी उमलली, तिचे प्रवाह कसे, संकेत काय आहेत, संत वाङ्मय, लोकसाहित्य, मिथक यांचे धागेदोरे आणि आत्ताच्या कवितेमधला त्यांचा वापर याचं ज्ञान त्याला असेल तर अरुण कोलटकरांची कविता त्याला एक बौद्धिक आनंद देऊन जाते. या कवितेतली तुलसीदासाची कथा माहीत नसेल तर हा आनंद लाभणं कठीण होईल. चिखल ठरलो, दीक्षापात्र भटकलो भाग्यहीन, वाक्यहीन वाळवंटी अनवाणी आकाशवाणी. रस्ते जगाच्या पाठीवर उमटलो वळ, 10 गाव्याच्या पाठीवर फटकारे फाटलो खारट. यात विसंगती, विकृतीचं दर्शन आहेच, पण व्याकरणाची मोडतोड आहे. डार्क कॉमेडीची आठवण यासारख्या कविता करून देतात. मानवी अस्तित्वाचे विडंबन करण्याकरता उपरोधाचे शस्त्र ते वापरतात. केवळ बघ्याची भूमिका न घेता आपलं व्यक्त होणं ते भाषेची मोडतोड करून साधतात. एकीकडे अशी व्यक्त होण्याची रीत असतानाच श्री ज्ञानेश्वर समाधी वर्णन, फुगडी, वामांगी मधून त्यांचे संतांशी असलेले नाते कळून येते. ते हातातून निसटून चालले की काय असं वाटत राहतं. चरित्र या कवितेत जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या घटना येतात. एवढं सोडलं तर बाकीचे सगळे संकेत धुडकावून लावले आहेत.
हे सर्व तऱ्हेचे संकेत मोडणं हेच त्यांच्या कवितेचं वैशिष्ट्य आहे. त्यांच्या कवितेत निसर्ग आहे, विविध प्रकारची माणसे, प्राणी, सामाजिक आणि ऐतिहासिक संदर्भ, राजकारण, सांस्कृतिक, कामवासने संबंधित, कलाविषयक, आधुनिक युगाबद्दल, वास्तूंविषयींचे उल्लेख, अनुभव, घटना यामधील विविधता पाहिली तर एक विशाल पट दिसतो. पुन्हा या सर्व गोष्टींना ते अगदी अपरिचित विशेषण लावून दचकवतात. पण ती नामे, त्या घटना, अनुभव अनेक अर्थ प्रसरवणारा ठरतो. त्यांची झुडपे कधी फसवी असतात, तर अश्रू नरमांस भक्षक असतात आणि बिछाना त्रासिक असतो. काढलेले निष्कर्ष विद्रूप, तर काच सस्मित आणि आग हसरी असते. एकूणच व्याकरण, अलंकार, शब्दकळा यात संकेतांना धुडकावून भाषेला नवं वजन, वळण देऊन अर्थ ठळक केला जातो. झालो बलात्कार मायेच्या मढ्यावर सूर्याची गँग, झालो बलात्कार मायेच्या मढ्यावर सूर्याची गांग, 54 पिसलो नकाशे, उडालो रंग, पांढरी फटफटलो चित्रे, झालो शुभ्र आकडे, पांढरी फटफटलो चित्रे, झालो शुभ्र आकडे, शुभ्र वनराया, शुभ्र सारे वारे, शुभ्र रेल्वे लाईनी, शुभ्र डोंगर दऱ्या, शुभ्र नदी नाले, शुभ्र रेल्वे लाईनी, शुभ्र डोंगर दऱ्या, शुभ्र नदी नाले, शुभ्र ईश्वरी उतारी, शुभ्र हात हुकमाचे, शुभ्र ईश्वरी उतारी, शुभ्र हात हुकमाचे. आध्यात्मिक पातळीवर जाऊन स्व आणि भोवतालचे विश्व यामधले नाते व्यक्त करू पाहत होते. यातही अनियमित जुळणीद्वारे सूक्ष्म अर्थछटाही व्यक्त केला आहे. काही वेळा कविता संवादाने, निवेदनाने, तर कधी सरळ दृश्य बनून सामोरी येते. पायाळू इमारतीनं मला विचारलं, आमचा पाय का धरला? मी म्हणालो, आमच्या अंगणात का आलात? म्हणते कशी, तुमचं अंगण केवढं? अगं टवळे, माहीत आहे मला ते सगळं. भांडणाची ईर्ष्या, थोडी मौज, एकमेकांवर कुरघोडी करायची असावी, पण थोडं लटकेपण, अशा संवादाने नटलेली ही कविता अर्थात पुढे फार वेगळं वळण घेते. इथे ही इमारत या निर्जीव वस्तूला पायाळू हे विशेषण लावलंय. आणि आता ही कविता. ते बघ ते बघ दोन खेकडे बघते, ते बघ ते बघ दोन खेकडे बघते, कसे टपलेत. कुणावर टपलेत म्हणून काय विचारतेस? अरे तुझ्यावर. कुणावर टपलेत म्हणून काय विचारतेस? अरे तुझ्यावर. बघतायत बघ कसे. डोळ्यासमोर खेकडे आणि ती दोघं सामोर येतात. या दोन्ही कवितांमधून त्यांची चित्रमयी शैली दिसते. जेजुरी या देवस्थानाशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध असलेल्या आणि काही संबंध नसलेल्याही कवितांचा संग्रह. जेजुरीची यात्रा, तिथे येणारे अनुभव, अंधश्रद्धा, दक्षिणेवर डोळा ठेवणारे भटजी, धार्मिकतेचा रोखठोक व्यवहार यावर आधारलेली कविता. इंग्रजी भाषेवरही त्यांचे प्रभुत्व आहे हे जाणवते. ट्यूबमधून टूथपेस्टचा ओंडका बाहेर येतो. कवितेचं नाव आहे ॲनिमेशन. ट्यूबमधून टूथपेस्टचा ओंडका बाहेर येतो, स्क्वॅशच्या बाटल्या फेर धरतात. विमचा डबा टुणकन उडी मारतो, रॅपर उमलून ब्लेड बाहेर पडतं. विमचा डबा टुणकन उडी मारतो, रॅपर उमलून ब्लेड बाहेर पडतं. किंवा कपड्यांच्या आपोआप घड्या होतात, तेव्हा मी गपकन डोळे मिटून घेतो. किंवा कपड्यांच्या आपोआप घड्या होतात, तेव्हा मी गपकन डोळे मिटून घेतो. एक रोजचा रुटीन अनुभव, पण कोलटकर त्याच्याकडे कसे पाहतात आणि कसे व्यक्त होतात हे बघण्यासारखं आहे. सर्व हालचाली नाट्यमय पद्धतीने साकार होतात. प्रत्येक निर्जीव वस्तू चैतन्यपूर्ण बनते. शब्दांचा वापर अत्यंत समर्पक. टुणकन उडी मारणारा डबा किंवा रॅपरचं उमलणं, डोळे गपकन मिटून घेणं, प्रत्येक वेगवेगळ्या हालचालीला तसाच गोळीबंद शब्द, वेगळं अंग, आणि हा फरक दृष्टीलाही जाणवणारा, चलचित्रात्मक.
अशी स्वतंत्र कविता लिहिणारा हा कवी. त्यांनी मुक्ताबाई, जनाबाई, तुकाराम, नामदेव यांच्या कवितांचे इंग्रजीमध्ये अनुवाद केले आहेत. या संतांशी त्यांची नाळ जोडली गेली आहे. पण त्यातही ते त्या सूत्राला वर्तमानपर्यंत आणून सोडवतात. ही एक उदाहरणार्थ कविता घेऊया आपण, वामांगी. आणि या कवितेच्या नंतर मी आपला निरोप घेते. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो मध्ये, तिथं विठ्ठल काही दिसेना. रखमाई शेजारी नुसती वीट. मी म्हणालो, राहिलं रखमाई तर रखमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं टेकायचं. मी म्हणालो, राहिलं रखमाई तर रखमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढं मागे लागेल म्हणून. पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं, आपल्यालाच पुढे मागे लागेल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, काय ग विठू कुठे गेला, दिसत नाही. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. रखमाई म्हणाली, कुठं गेला म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणालो, तिथं कोणीही नाही. म्हणते, नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. म्हणते, नाकासमोर माझा जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कुणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं. आज एकदमच मला भेटायला धावून आलं. 28 युगांचं एकटेपण, 28 युगांचं एकटेपण. नमस्कार.